श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बघा आता माझी अंघोळ वगैरे झाली आहे। अंघोळ वगैरे करून झाली माझी। आता मी आली, देवाला नमस्कार वगैरे केला। रात्रीची जी भांडी होती ती सगळी लावली। नंतर पिहूला उठवलं सकाळी की चल बाबा 6 वाजलेत म्हणून, आणि चला आता अंघोळीला जा, 5 मिनटं झोपू दे म्हणून मला बोलत होती। नंतर मी गॅसची पूजा केली, जी मी रोजच करते। दिवा वगैरे लावला, बाहेर थोडीशी पूजा केली। निरंजन असाच त्याच्यावरती ठेवून देते मी। आणि मग पिहूला जायचं होतं स्कूलला म्हणून मग साबुदाणा बनवायला घेतला। साबुदाण्यामध्ये मी बटाटा वगैरे नाही टाकत, कारण की पिहूला बटाटा नाही आवडत। फक्त मिरची आणि शेंगदाणे आणि साबुदाणा इतकंच टाकते मी। शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकला। सकाळी थोडीशी घाई असते, कारण की ती भाजी चपाती नाही घेऊन जात। कढईमध्ये टाकते मी तेल। टाकले थोडीशी जिरे, हिरवी मिरची, थोडंसं असं ढवळून घेतलं आणि नंतर मग साबुदाण्यामध्येच मी शेंगदाण्याचा कूट टाकला होता। नंतर मग तो टाकला त्याच्यामध्ये, चांगलं असं परतून घेतलं। मला थोडासा असा लबलबीत आवडतो, सुक्का माझ्या घशाच्या खाली नाही उतरत, कारण की साबुदाणा फक्त पिहूला आवडतो। म्हणून मी थोडंसं पाणी टाकते आणि थोडं असं त्याला लबलबीत बनवते, शिऱ्यासारखा। कुणाकुणाला फार सुक्का आवडतो म्हणून ती लोक सुक्के बनवतात। थोडंसं तूप टाकते मी। थोडंसं पाणी टाकलं। कुणी कुणी त्याच्यामध्ये लिंबू, कोथिंबीर वगैरे सगळं टाकतात, साखर टाकतं, पण मी नाही टाकत, कारण की पिहूला अजिबात नाही आवडत आणि आम्हाला साबुदाणा नाही आवडत, मला खीर आवडते। त्याच्यानंतर मी स्टार्ट केली पिहूच्या वेण्या बांधायला। तिच्या स्कूलमध्ये 2 वेण्या बांधाव्या लागतात। निकू एका साईडला झोपलेला आहे। पिहूचे केस थोडेसे मोठे आहेत म्हणून थोडा वेळ लागतो वेण्या बांधायला। त्याच्यानंतर मग मी भरले तिची टिफिनमध्ये तुम्ही पाहू शकता, थोडासा ब्राऊन असा आणि असा लबलबीत आहे। माझ्या टिफिनमध्ये मी तिला साबुदाणा दिला आहे, पण मला असाच आवडतो। आणि ब्रेकफास्टमध्ये ती खाऊनसुद्धा साबुदाण्याची खिचडीच जाणार आहे। फेवरेट साबुदाणा पिहूचा। आता पिहू गेली स्कूलला, तिला टाटा बाय बाय बोलून मी निकूला उठवण्याच्या तयारीत आहे। निकूला उठवलं। घर थोडं छोटं असल्या कारणामुळे त्याला थोडीशी तकलीफ होते, पण ठीक आहे। असा उठला तो, वॉशरूममध्ये गेला। नंतर मी सगळं अंथरूण वगैरे उचललं, जे कपडे रात्री धुतले होते काल ते सगळे काढले, घडी वगैरे घातले। एका साईडला निकू झोपला, परत येऊन बोलला माझी झोप नाही झाली, म्हणून मी त्याला परत एका साईडला झोपवलं। झाडू वगैरे मारून घेतला। झाडू मारल्याच्या नंतर लगेचच मी पोता करून घेतला घराला, कारण की माझी पूजा अजून बाकी होती।
मी अशी वाकून पोता मारते. कुणी कुणी कमरेवरती पोता मारतं, असं मला नाही जमत, म्हणून मी अशी वाकून बसून पोता मारते. पूजेची तयारी मी केली. आज हळदीचं लेप बाहेर उंबरठ्यावरती लावला होता, कारण की आज मंगळवार होता. यांनी पूजा करायला घेतली तोपर्यंत मी थोडंसं निकूचं आवरलं होतं. समर्थांची मूर्ती कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा. मला माझ्या घरात थोडी छोटी आहे. हे काय बोलत होते मला कळलं नव्हतं. बघत तो होते माझ्याकडे, पण मला कळत नव्हतं की नक्की काय बोलत आहेत. सोनूने पूजा करायला घेतली. मस्त पूजा करतायत. आम्ही सुद्धा असे दोघेजण पूजा करत होतो. समर्थांची आरती बोलत होतो. स्वामी समर्थांची आरती बोलत होतो. दोघं मिळून आम्ही पूजा करत होतो. नंतर मी नामस्मरण करायला घेतलं. माळजप पारायणसुद्धा माझं वाचून झालं. मी रोज एक अध्याय वाचते. नामस्मरण सकाळ संध्याकाळ आमचं सगळ्यांचं असतं, जसा वेळ मिळतो तसा. माझं तर सकाळचंच असतं. पूजा वगैरे करून नंतर मी घेतली भाजी बनवायला. भाजी चपाती बाकी होती, कारण की टिफिन नसते, फक्त निकूची टिफिन असते, म्हणून मी पूजा वगैरे करून भाजी वगैरे चपाती वगैरे बनवते. आज टिफिनमध्ये आहे भोपळ्याची भाजी, साधी सिंपल. त्याच्यामध्ये फक्त मी राई टाकली आहे फोडणीला, आणि हिरवी मिरची, आणि आईने दिलेला फक्त मसाला. चांगली मिरची आणि राई तडकवली मी, आणि त्याच्यानंतर टाकला मी भोपळा. तीन वेळा मीठ टाकले. माझी आई बोलायची 3 वेळा मीठ टाकलं तर भाजी चांगली होते. म्हणून 3दा स्प्रिंकल केलं आहे त्याच्यामध्ये मीठ. भोपळा खायला छान लागतो. मी दरवेळेला त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकते, पण आज मी साधा बनवला आहे. आणि पीठ मळायला घेतलं. एका गॅसवरती निकूला अंघोळीला पाणी ठेवलं, एका गॅसवरती. नंतर पीठ मळून झालं. आता थोडासा साबुदाणा गरम करते निकूला खाण्यासाठी, कारण की त्यालाही आवडत नाही. जरा गरम केलं तर तो खाईल. नंतर झाली माझी चहा. चहा झाल्याच्या नंतर मी करणार आहे माझा नाश्ता. असा होता माझा आजचा रुटीन. कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगा.